आता आपल्याला पुढील पाठ्यक्रम काय आहे? लेथ मशीन. लेथ मशीन जर आपल्याला बघायचं म्हणलं तर लेथ मशीनमध्ये कोणती कोणती काम केले जाते, जेवढे सिलेंड्रिकल वर्क केले जाते, गोल जॉबवरती जे काम केलं जाते, जसं मग फेसिंग असेल, टर्निंग असेल, थ्रेडिंग असेल, फिलिंग असेल, एखाद्या जॉबचा गोल जॉबचं सेंटर काढण्याचं काम असेल, हे सगळे काम कशावर केले जातं? लेथ मशीन. बरोबर. तर लेथ मशीनवरती जर काम करायचं म्हणलं तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलेच आपल्याला जे पूर्ण पार्ट आणि जे सगळे नावं त्याचे कार्य हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. तर सुरुवातीला जर सुरू केलं तर ह्याला काय म्हणतात? आपलं लेथचा हेड म्हणतात. जसं माणसाचा हेड असतो तसा लेथचा हेड. आणि ह्याचा जर मेंदू बघायचं म्हणलं तर ह्याच्यामध्ये सर्व गिअर्स. बरोबर. तर ह्याच्यामध्ये गिअर्स आणि ह्याला कंट्रोल करण्याचं काम कोण करते? हे बाजूचे लिव्हर. ठीक आहे. आता हे गिअर्स काय काम करतात? त्या स्पिंडलचं रोटेशन कमी जास्त करण्याचं काम कोण करते? म्हणजे गिअर्स. म्हणजे हा गिअर बॉक्स असतो. बरोबर. गिअर बॉक्स. त्याच्यानंतर हा काय? त्याला काय म्हणतात? चक म्हणतात. चक. चकमध्ये दोन प्रकारचे चक असतात. एक असते 3 जॉ चक आणि एक असतं 4 जॉ चक. चक जॉ म्हणजे काय? जॉ म्हणजे जबडा. जबड्यानं एखादी जॉब पकडण्यासाठी त्या चेकचा वापर केला जातो. आता जॉबची साईज जर राऊंड नसेल, सर्क्युलर नसेल तर त्या ठिकाणी मग 4 जॉ चेक वापरला जातो. ठीक आहे. 3 जॉ चेक हा ॲटोमॅटिक सेंटरिंग करण्यात होतो. एक जरी कुठला तर फिरवला त्याच्यामध्ये आतमध्ये गिअर असते, गिअर प्लेट असते. एक जरी फिरवला तर सगळे जॉ ऑटोमॅटिकली जवळ येतात आणि खोलायला लागलं तर ऑटोमॅटिक ओपन होतात. आणि 4 जॉ चकमध्ये प्रत्येक जॉला सेपरेट हे असतात, स्क्रू दिलेले असतात. ठीक आहे. हा झाला आपला चक. आता सध्या आपला चक कोणता आहे? 3 जॉ चक. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आलो ह्याच्यावरती. बरोबर. त्याला जो पूर्ण मुवमेंट करतोय भाग त्याला काय म्हणतात? कॅरेज. कॅरेज किंवा ॲप्रॉन. ठीक आहे. ॲप्रॉन म्हणतात. तर वरतून जर सुरू केलं तर हा आहे तुमचा टूल पोस्ट. टूल पोस्टचं काम काय? तुमच्या जॉब तर इथं पकडला आपण. बरोबर. जॉब पकडल्यानंतर ऑपरेशन करायचं म्हणलं तर या टूल पोस्टचा वापर केला जातो, जेणेकरून ह्याच्यामध्ये आपलं टूल पकडून आपल्याला ऑपरेशन करता येईल. हा आहे आपला टूल पोस्ट. टूल पोस्टमध्ये 2-3 प्रकारचे टूल पोस्ट आहेत. आता हा जो आहे आपला हा आहे क्विक चेंज टूल पोस्ट. क्विक चेंज म्हणजे काय? आपल्याला एकच काम एका ह्याच्यावर करायचं असते का? वेगवेगळे कार्य करावं लागतं. बरोबर. त्यावेळेस मग प्रत्येक वेळेस हे नट खोलून इथं टूल अडकवण्यापेक्षा डायरेक्टली टूललाच रिमूव्ह करण्याचं काम करते इझीमध्ये. असे क्विक चेंज टूल पोस्ट आपल्याला बघायला भेटतात. आणि एक असते 4 वे टूल पोस्ट. 4 वे टूल पोस्टमध्ये चारी साईडनं टूल आपल्याला बांधता येते, चारी बाजूने. ठीक आहे. हा टूल पोस्ट कशावरती हे केलेला असतो? त्याला म्हणतात कंपाऊंड रेस्ट. कंपाऊंड रेस्टवरती काय असतं? टूल पोस्ट फिट केलेला असतो. आणि कंपाऊंड रेस्टवरती एक नॉर्मल फीड जर द्यायचं म्हणलं तर त्याचं सुद्धा वर्किंग होते. ठीक आहे. त्याच्यानंतर हा झाला कंपाऊंड रेस्ट. कंपाऊंड रेस्ट हा टूल पोस्ट. हा टूल पोस्ट कोणता आहे? क्विक चेंज टूल पोस्ट. बरोबर. त्याच्यानंतर कंपाऊंड रेस्ट. बरोबर. आणि त्याच्यानंतर त्याच्याच खालच्या भागाला काय म्हणतात? क्रॉस स्लाइड. जेव्हा आपलं टूल ह्या पोझिशनला वर्किंग करायचं असते आपल्याला त्यावेळेस आपण क्रॉस स्लाइडचा वापर करतो. बरोबर. दिसते का तुम्हाला मागे पुढे जाताना? त्याच्यानंतर हा कशावरती बसलाय? कॅरेजवरती. बरोबर. कॅरेजला जॉबच्या मागे पुढं करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? कॅरेजचा. समजलं. आता कुठला भाग राहिला का आपला? अशा पोझिशनला पण आपण टूल मागे पुढं करू शकतो आणि त्या पोझिशनला आपण मागे पुढं करू शकतो. बरोबर. त्याच्यानंतर काय येतो खालचा? त्याला काय म्हणतात? बेड.
बरोबर. खालचा हा सगळा बेडचा भाग येतो आणि हे जे दिसत आहेत तुम्हाला त्याला काय म्हणतात, वेज. इकडे लक्ष द्या. वेज म्हणतात. वेज किती प्रकारचे असते, 3 प्रकारचे वेज असतात ड्रिल मशीन, आपलं लेथ मशीनमध्ये 3 प्रकारचे. एक असते फ्लॅट वेज. फ्लॅट वेजमध्ये म्हणजे तुम्हाला फ्लॅट दिसतात का बाजू, फक्त एवढंच असते. हे जे व्ही आकाराचं दिसते का, हे नसते. फक्त ह्या 2 गोष्टी जर आपल्याला बघायला भेटल्या तर तो कोणता बेड झाला, फ्लॅट वेज. वे म्हणजे काय, ह्याला पुढं मागं करण्याचं काम करतो, वे दाखवतो आपल्या कॅरेजला, म्हणून त्याला वे म्हणतात. बरोबर. एक आहे फ्लॅट वे, म्हणजे दोन्ही बी बाजू फ्लॅटच असतात. त्याच्यानंतर आहे व्ही वे. व्ही वेमध्ये हे फ्लॅट काहीच नसते, दोन्ही पण नसते, फक्त व्हीच आकाराचे वेज असतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा आहे कॉम्बिनेशन वे. आपला बेड कसा आला ना, कॉम्बिनेशन, ज्याच्यामध्ये फ्लॅट पण आहे आणि व्ही पण आहे, दोन्ही गोष्टी एकत्रितच दिलेल्या आहेत. तो कोणता बेड मग, कॉम्बिनेशन बेड. आपला बेड कोणता आहे ना, कॉम्बिनेशन. आता त्याच्या खाली जर आलो आपण तर हा आहे मशीनचा लीड स्क्रू. लीड स्क्रूचं काम काय, जेव्हा आपण थ्रेडिंग वगैरे करतो, थ्रेडिंग करताना मशीनला ॲटो फीड द्यावं लागते. आपल्याला हातानं तेवढे घेरच्या आणि कटिंग टूल आणि गिअर हे ॲडजस्ट करणं शक्य नसते. त्यावेळेस लीड स्क्रू दिलेला असतो. लीड स्क्रूला जेव्हा आपण एंगेज करतो त्यावेळेस आपलं स्पिंडल आणि ह्याची फीड एकसारखी असल्यामुळं आपले थ्रेड कटिंग व्यवस्थित होतात. तर त्याच्यासाठी काय वापरलं जाते, लीड स्क्रू, ऑटोमॅटिक फीड देण्यासाठी. एकदा लीड. आणि हा आहे एंगेजचा नॉब. बरोबर. जेणेकरून आपल्याला फीड एंगेज करता येते, थ्रेड करते वेळेस, नॉर्मल केला नाही. ठीक आहे. नॉर्मलला पण करू शकतो आपण, जास्त वापर थ्रेड कटिंग करण्यासाठीच वापर केला जातो. ठीक आहे. लीड स्क्रूवरती ॲक्मी थ्रेड असतात. हे जे तुम्हाला थ्रेड दिसत आहे ते तुम्हाला दिसताना स्क्वेअर आकाराचे दिसत असतील, पण नाही, ते ॲक्मी थ्रेड असतात. ॲक्मी थ्रेडचा अँगल असतो 29 डिग्री. 29 डिग्री म्हणजे 29 अंशामध्ये ॲक्मी थ्रेडचा अँगल दिलेला असतो. आणि ह्याच्या खाली जो रॉड दिलेला आहे तुम्हाला दिसतं, तो रॉड कसला आहे, फॉरवर्ड आणि रिव्हर्स. मशीनला फॉरवर्ड आणि रिव्हर्स करण्यासाठी फॉरवर्ड आणि रिव्हर्स समजते. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज जर मशीन फिरवायची असेल मला त्यावेळेस तो त्या रॉडचा वापर म्हणजे ऑन ऑफ करण्यासाठी केला जातो. त्याला एक लिव्हर असते. आता सध्या लिव्हर तसा गिअर बॉक्स फीडचे गिअर आहेत, ते फीडचे गिअर आहेत. आणि हे जे खालचे दिसत आहेत हे तुमचे थ्रेडचे गिअर आहेत. थ्रेडिंगसाठी जेव्हा तुम्हाला थ्रेडिंग करावं लागते त्यावेळेस त्या गिअरची सेटिंग करावं लागते. आणि हा जो पॅनल दिसतो तुम्हाला, हा पूर्ण थ्रेडचा सेटिंग दिलेली आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे जे पोझिशनला आपण हा गिअर करतो, आपल्याला जे पीसचे थ्रेड पाडायचे त्यानुसार आपल्याला गिअरची सेटिंग करावी लागते. आणि लीड स्क्रू एंगेज केला की ऑटोमॅटिकली थ्रेड पडतो. ठीक आहे. याच्यानंतर काय राहिलं होतं आपलं, सगळ्या गोष्टी कव्हर झाले. हा तर खालचा माहितीच आहे, लेथचा बेड. बरोबर. आणि लेथचा आकार कशावरून ठरवला जातो, त्या बेडची साईज. बेडच्या साईजवरून आपल्याला किती मोठी लेथ मशीन आहे ते समजते. आता आपली ही असेल जवळपास 1.5 मीटर असेल. 1.5 मीटर. परत एकदा हा काय आहे, गिअर बॉक्स. त्याला काय म्हणतात, थ्रेड. त्याच्यामध्ये काय असतो, गिअर बॉक्स. बरोबर. त्याच्यानंतर हा कसला जॉ, कोणता शेप, थ्री जॉ. थ्री जॉ म्हणजे काय, ह्याला तीन जॉ दिलेले आहेत फक्त, म्हणून हा थ्री जॉ शेप. त्याच्यानंतर हा टूल पोस्ट. कोणता टूल पोस्ट, क्विक चेंज टूल पोस्ट. त्याच्यानंतर हा कंपाऊंड रेस्ट. हा त्याच्यानंतर ह्याच्या खालचा भाग स्लाईड करतोय, क्रॉस स्लाईड. त्याच्यानंतर हा पूर्ण भाग काय, ॲप्रॉन, कॅरेज किंवा ॲप्रॉन. बरोबर. त्याच्यानंतर हा काय करतो, तुमच्या टूलला मागं पुढं करण्याचं काम करतो आणि हा क्रॉसमध्ये चालवण्याचं काम करतो, मागं पुढं करण्याचं काम करतो.
बरोबर. आणि हे काय आहे तुमचा पेड कोणता आहे? कॉम्बिनेशन ए. कॉम्बिनेशन ए. याचं काम काय? कॅरेजला गाईड करणे किंवा मग वे दाखवणे, वाट दाखवणे की हा समोरच गेला पाहिजे, इकडे तिकडे नाही गेला पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर हे आपले ऑन ऑफचे बटन आहे. ऑन ऑफचे बटन चालू पण बघायचं एकदा म्हणजे मशीन चालू झाली. त्याच्यानंतर आपलं स्टार्टरचं बटन आहे, हे झालं मशीन चालू आपली. आवाज आला. आता त्याच्यानंतर ही आपली स्पीड आहे. स्पीड आपली आणि हे स्पीड गिअरबॉक्समधून आपल्याला कंट्रोल करता येतं. स्लो स्पीड आपला चेक आता कसा फिरतो फॉरवर्ड साईड क्लॉकवाईज फिरतोय ना, तिथंच आपल्याला बटन दिलेला आहे तो अँटी क्लॉकवाईज आणि हे घेअरची सेटिंग. आता हा स्लो झाला, इथं स्लो आणि फास्ट दोन टाईप दिलेले आहेत, आणि हा त्याचा चार्ट आहे. या चार्टवरती जर गिअर सेट केले आपण ABCD दिलेत का, ABCD इथं पण आहे आणि हे ABCDचे गिअर आहे. ठीक आहे, हे दिसते का चिन्ह तुम्हाला? जर स्लोमध्ये ठेवलं, स्लोमध्ये कोणते कोणते ABCD स्लोवर जर ठेवून जर एवर केलं तर माझी स्पीड किती होईल? 202 RPM. RPM म्हणजे काय? रिव्होल्यूशन पर मिनिट. एका मिनिटाला माझं चेक किती फिरेल? 202 वेळेस. बरोबर. त्याच्यानंतर बीवर जर ठेवलं 135. सी वर गेलो तर किती होईल? 90. डी वर गेलो तर 40. ही आपली स्पीड. आणि तेच नंतर फास्ट करून जर गेलो आपण, त्याच्यानंतर जर फास्टवरती हा माप केला आणि त्याच्यानंतर जर एवर गेलो तर आपली स्पीड कितीवर राहील? नाही, डी पासून कमी. डीवर गेलो तर किती राहील? 303 RPM. त्याच्यानंतर सीवर गेलो तर किती राहील? 455. त्याच्यानंतर डीवर गेलो तर 685 आणि डीवर जर गेलो तर हायएस्ट स्पीड आपल्या मशीनची 1025 RPM. म्हणजे एका मिनिटाला ती 1025 वेळेस आपला चेक फिरवेल. बरोबर. येवर आहे. स्लोवर आपण चालू करून बघू. जर परत फास्टवर करून जर चालू केलं आपण, तेव्हा आपली स्पीड येईल 300. आपलं गेला जास्त 1025 RPM मध्ये आहे. आज जर आपल्याला कमी जर स्पीड जर करायचा म्हणला, समजा 685, तर आपल्याला किती मार्क बी वरती वगैरे प्रॉब्लेम होतो. आणि हे पण दिलेलं आहे ऑप्शन रिव्हर्स फॉरवर्डचं दिलेलं आहे. इथं पण दिलं आहे आणि तिथं पण दिलं. गिअरमधून पण करू शकतो, बटनवर पण करू शकतो. आणखी ह्याच्यावर पण होते, पण ह्याचं बी बघावं लागेल. नॉर्मली करून बघू.